नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 82 मध्ये आपण पाहणार आहे. माधुरी मॅडम, अशा किती वेळ दरवाजात उभ्या राहणार आहात? आता तुमची आरती ओवाळून तुम्हाला कोणी घरात घेणार नाही. जेव्हा आरती ओवाळून घरात यायची वेळ होती तेव्हा पडून गेलात. जावा आता आत, इन्स्पेक्टर साहेब बाहेर जाता जाता म्हणाले. थांबा इन्स्पेक्टर साहेब, माधुरी म्हणाली. बोला बाई, अजून काय आहे का? इन्स्पेक्टर साहेब माघारी वळून म्हणाले. होय, ती योगिता जोवर या घरात आहे तोवर मी आत जाणार नाही. माधुरी प्रवीणकडे आणि योगिताकडे खुन्न अशी नजरेने पाहत म्हणाली. काय, तुला कोणी आमंत्रण दिलं नाही घरात ये म्हणून? नाही येणार तर नको येऊस, बरंच होईल, प्रवीण रागाने म्हणाला. बरोबर बोलताय सरदेशमुख साहेब, तू म्हणालीस म्हणून आम्ही आमची कामं सोडून इथे वर आलोय. आणि आता हे काय नवीन नाटक चालू आहे? इन्स्पेक्टर साहेब तिला दरवाळत म्हणाले. म्हणजे मला घरात जायचं आहे, पण त्याची ती दुसरी बायको योगिता तिला आधी या घरातून बाहेर. माधुरी इन्स्पेक्टर साहेबांकडे पाहत म्हणाली. काय म्हणालीस? प्रवीण तिच्यावर हात उगारत. प्रवीण, अरे शांत हो, म्हणत श्रीधररावांनी त्याला अडवलं. दुसरी बायको कोणाला म्हणतेस ती? माझं एकदाच लग्न झालंय, तेही योगिताशी, तो चिडून म्हणाला. तू फक्त या घरात राहायचा हक्क हवा आहे म्हणून पोलीस केस केली होतीस आणि आम्ही आमचं काम केलं आहे. सरदेशमुख साहेब तुला घरात घ्यायला तयार आहे, तेही तू त्याच्या मित्राची मुलगी आहेस म्हणून. आणि तू काय आम्हाला आता घरातली माणसे बाहेर काढायला सांगतेस का? इन्स्पेक्टर साहेब तिला रागात बोलले. तिच्यावर डोळे मोठे करत होते. आता यावर माधुरीला पुढे काय बोलावं सुचत नव्हतं. ती तनतन आत आली. प्रवीण, चल, मला आपली रूम दाखव, कुठे आहे? ती प्रवीणकडे पाहून निर्लज्जपणे म्हणाली. तसा त्याने तिच्याकडे अँग्री लुक दिला. ठीक आहे, तू नाही दाखवली तरी मी शोधून काढीन, कारण याआधी मी अनेक वेळा या घरात आलीये, तेव्हा तुझी रूम पाहिली होती. आता बदल झाला असला तरी मी तुझी रूम शोधून काढेल. ती बोलता बोलता जिन्यावरून वरती निघाली. बाबा, तिला गेस्ट रूममध्ये जायला सांगा. माझ्या रूममध्ये जर ती गेली ना तर मी रागाच्या भरात काय करेन सांगू शकत नाही. योगिता मात्र सुन्न होऊन हा सगळा प्रकार पाहत होती. तिला या सगळ्यावर काय आणि कसं रिॲक्ट व्हावं काहीच समजत नव्हतं. सुमित्रांची पण तीच अवस्था झाली होती. रखमा रखमा, श्रीधररावांनी रखमाला आवाज दिला. तशी काय साहेब म्हणत रखमा किचनमधून बाहेर आली. ती माधुरी बघ वरती गेली, तिला गेस्ट रूम दाखव, श्रीधरराव म्हणाले. अचानक माधुरीच्या येण्याने सगळे सुन्न होऊन एकमेकांकडे पाहत होते. आत्या आणि तन्वीला तर याआधीच काही माहिती नव्हतं. हा सगळा प्रकार पाहून आणि इन्स्पेक्टर साहेबांचं आणि श्रीधररावांचं आत्तापर्यंतचं बोलणं ऐकून दोघी पण कोळ्यात पडल्या होत्या. प्रवीणने आत येता येता रागाने स्वतःचा हात जोरात जवळच्या टेबलवर आपटला. तसं योगिताच्या काळजाचं पाणी पाणी झालं. प्रवीण, शांत हो, म्हणत सुमित्रा पटकन पुढे सरकल्या. साहेब, ती पोरगी म्हणतीये मी गेस्ट रूममध्ये नाही राहणार, रखमा धावत सांगत आली. तसं प्रवीण वरती जात. बाबा, मला आता जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, मी तिला आता सोडणार नाही. हे बोलत होता त्या क्षणी जिन्यावरून वरती गेला. प्रवीण, अरे वेळ लागलाय का तुला? थांब, म्हणत सुमित्रा त्याच्या पाठीमागे धावत आल्या. तशी योगिता पण उठून त्याच्या मागे गेली. त्यानंतर सगळे वरती आले. माधुरी तिचं सामान घेऊन प्रवीणच्या रूममध्ये पोचली होती. बेडच्या पाठीमागच्या वॉलवर प्रवीण आणि योगिताचा ध्रुवाने गिफ्ट केलेला फोटो लावलेला होता. तो फोटो पाहून माधुरीचे डोळे फिरले. तेवढ्यात हा आत आला. चल निघ बाहेर, म्हणत त्याने तिची बॅग धाडकन बाहेर फेकून दिली आणि तिच्या हाताला पकडून तिला बाहेर ओढत घेऊन आला. पुन्हा जर माझ्या रूममध्ये पाय ठेवलास ना तर तुझा जीव घेईन मी, तुझा. तो तिच्या जबडा हातात पकडून रागाने तिला बाजून ढकलून देत म्हणाला. कोण समजतोस तू स्वतःला? एक ना एक दिवस तुझ्या रूममध्ये पण मी येणार आणि तुझ्या
येणार आणि तुझ्या स्वतःला सावरत ती पुढे काय बोलणार एवढ्यात त्याने तिच्या खाडक्कन कानाखाली लावली. तसे त्या आवाजाने सगळे जागावर स्तब्ध झाले. सुमित्रा आणि आत्या प्रवीणचा हा अवतार पहिल्यांदाच पाहत होत्या. चल निघ माझ्या नजरेसमोरून, तो तिच्याकडे धारादार नजरेने रोखून पाहत म्हणाला. माधुरी गालावर हात ठेवून रागात पाहत होती. आधी पडलेली त्याचे वन अजून तिच्या गालावर मिटलेले नव्हते, तर त्यावर आज आणखीन एक पडली. आपोआपच तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो धडक्कन दरवाजा बंद करून आत आला. माधुरी, तू माझ्या मित्राची मुलगी आहेस म्हणून, नाहीतर तू काही केले असतेस तरी तुला या घरात मी पाऊल ठेवू दिला नसतं. तुला घरात घेतली याचा अर्थ असा नाही की तू माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करशील. नीट राहायचे असेल तर राहा, नाहीतर आत्ताच्या आत्ता परत निघ. जा, तुला आमच्यावर काय केस करायची ती कर, श्रीधरराव तिच्यावर चिडून म्हणाले. ती चुपचाप गेस्ट रूममध्ये गेली. श्रीधरराव सुमित्रांना समजावून ऑफिसला निघून गेले. आत्या, तन्वी सगळे आपापल्या रूममध्ये गेले. इकडे प्रवीण दरवाजा बंद करून आत बसला होता. योगिताने दरवाजावर नॉक करत त्याला बाहेरून आवाज दिला. तसे त्याने दरवाजा उघडला. झालेल्या प्रकारामुळे दोघे पण निशब्द होते. योगिता तर केव्हापासून शांत होती. आता पण आत येऊन ती शून्यात नजर लावून काहीतरी विचार करत होती. लग्न झाल्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व आठवणी तिच्या नजरेसमोर उभ्या राहिल्या होत्या. काय चूक आणि काय बरोबर, या सगळ्या चूक कोणाची काही समजत नव्हतं. योगी, तो तिचा हात हातात घेत म्हणाला. योगी, सॉरी, त्याचा कंठ दाटून आला. तो खाली पाहत म्हणाला. प्रवीण, प्लीज काही बोलू नकोस. ती त्याच्या ओठावर बोट ठेवून नकारार्थी मान डोलवत नजरेने त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. त्याच्या नजरेत अपराधीपणाची भावना तिला स्पष्ट दिसत होती. ते पाहून तिच्या काळच कड गेली. तशी ती आवेगाने त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतले. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. आलेल्या परिस्थितीत पुढे दोघेही हताश झाले होते. योगी, माझं काय चुकलं ग? बाबांनी माझं तिच्याशी लग्न ठरवलं, ही माझी चूक का? त्यानंतर लग्नातून ती पळून गेली, ती चूक होती का? त्यानंतर काही दिवसांनी ही परत येते आणि मला फोन करून म्हणते मी संकटात आहे, प्लीज मला एकदा भेट. पुन्हा मी तुला फोन करून त्रास देणार नाही. मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिला भेटायला गेलो. ते चुकले का माझं? हो, तेथेच चुकलं माझं. खूप मोठी चूक माझ्याकडून झाली आणि माझ्या एका चुकीमुळे सगळ्यांना त्रास होतोय. प्रवीण, प्लीज शांत हो. तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तू जर असा स्वतःला त्रास करून घेऊन चिडत राहिलास तर ती आपल्याला जास्त त्रास देईल आणि या सगळ्यात तुझी चूक आहे हे आधी तू तुझ्या डोक्यातून काढून टाक. प्रवीण, अरे तिला भेटायला जायच्या आधीच ती या घरात यायच्या तयारीत असणार, कारण तिने ते लग्नातले फोटो, लग्नातली पत्रिका, सर्व पुरावे जमा करून ठेवले होते. त्यावरून हे सर्व लक्षात येते. तू फक्त स्वतःला दोषी समजू नकोस आणि असा त्रास पण करून घेऊ नकोस. समोर येणाऱ्या संकटाला आपण दोघांनी मिळून फेस करायला आपलं ठरलं आहे ना. उलट आता आपण दोघांनी तिच्या पुढे एकमेकांसोबत जास्त खुश राहायचं. योगिता खोल विचार करत म्हणाली. प्रवीण, ती आपल्याला खुश पाहून आपोआपच येथून निघून गेली पाहिजे असं आपण राहायचं. योगिता त्याला समजावत म्हणाली. म्हणजे? प्रवीण म्हणाला. म्हणजे तिच्या पुढे आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं दाखवायचं. म्हणजे हे पाहून हार मानून ती निघून जाईन. योगिता प्रवीणला समजावत म्हणाली. म्हणजे आपलं खूप प्रेम आहे की एकमेकांवर? प्रवीण कन्फ्यूज होत म्हणाला. अरे ते आहे रे, पण ते आपण तिच्यासमोर अजून जास्त दाखवायचं, म्हणजे ती आपोआपच निघून जाईल. समजलं का तुला? योगिता म्हणाली. हो, समजलं. आता बघच मी कसा तुझ्यावर प्रेम करतो. प्रवीण खुश होऊन म्हणाला. म्हणजे? ती डोळे बारीक करत म्हणाली. म्हणजे तू म्हणालीस तसं. तो डोळे मिचकावत म्हणाला.
प्रवीण असाच खुश राहा कायम, ती त्याच्या केसातून हात फिरवत मनात म्हणाली. या दोघांनी तर समोर आलेल्या माधुरी नावाच्या संकटाला हसत सामोरे जायची नामिशक्कल लढवली. पण ती त्या निजप्रेमचं ऐकून अजून पुढे काय काय उद्योग करेल सांगता येणार नाही. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.